नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. विचार करा, आपलं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे IoT शेतीला अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम कसं बनवतंय, हेच आज आपण समजून घेऊया. चला सुरू करूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की शेतीला आपण अजून अचूक आणि हुशार कसं बनवू शकतो. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात स्मार्ट फार्मिंग ही जी संकल्पना आहे ना, ती लपलेली आहे. अच्छा, तर मग शेतीमध्ये हे IoT म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे म्हणजे शेताला एक प्रकारे जाणीव किंवा संवेदना देण्यासारखंच आहे. हे वेगवेगळ्या सेन्सरचं एक असं जाळं आहे, जे आपल्याला शेतात नेमकं काय घडतंय याची अगदी अचूक माहिती पुरवतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण जमिनीच्या आरोग्यासाठी कोणते सेन्सर्स वापरले जातात ते पाहू. मग हवामानावर लक्ष ठेवणारे सेन्सर्स कोणते आहेत? त्यानंतर व्यवस्थापनात मदत करणारे सेन्सर्स कोणते आहेत ते बघू. आणि शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय ते समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया पहिल्या गटापासून, म्हणजे जमिनीच्या आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सेन्सर्सपासून. हे सेन्सर्स आपल्याला जमिनीच्या आत काय चाललंय हे सांगतात. जणू काही आपण शेताला एक स्पर्शाची जाणीवच देतोय. आता बघा, हे 3 सेन्सर्स मिळून जमिनीच्या आरोग्याचं एक पूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतात. पहिला आहे आर्द्रता सेन्सर. तो आपल्याला सांगतो की जमिनीत पाणी किती आहे, म्हणजे पिकांना नेमकं केव्हा आणि किती पाणी द्यायचं. मग येतो pH सेन्सर, जो जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतं खत योग्य राहील हे ठरवायला मदत करतो. आणि तिसरा पोषक तत्व सेन्सर. तो नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सारख्या घटकांची पातळी मोजतो, ज्यामुळे खतांचा वापर अगदी अचूकपणे करता येतो. याचा अर्थ काय? तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या सेन्सर्समुळे फक्त जमिनीचं आरोग्य सुधारत नाही, तर पाणी आणि खतांसारख्या आपल्या महत्त्वाच्या संसाधनांची खूप मोठी बचत होते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता आपण जमिनीच्या खालून सर येऊया आणि सेन्सर्सच्या पुढच्या गटाकडे वळूया. हे सेन्सर्स म्हणजे जणू काही शेताचे डोळे आणि कान आहेत, जे आकाशावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष ठेवतात. हे 3 सेन्सर्स मिळून पिकांच्या वाढीसाठी एक परफेक्ट वातावरण तयार करायला मदत करतात. बघा, तापमान सेन्सर हवा आणि मातीचं तापमान योग्य राखतो. आर्द्रता सेन्सर हवेतला ओलावा मोजतो, ज्यामुळे पिकांवर रोग किंवा बुरशी येण्याचा धोका कमी होतो. आणि तिसरा प्रकाश सेन्सर, तो सूर्यप्रकाशाची तीव्रता मोजतो, जेणेकरून उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते. पण फक्त तापमान आणि आर्द्रता नाही, हवामानाचे इतर घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ वारा सेन्सर, तो वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजतो. याचा फायदा काय? तर फवारणी करताना कीटकनाशकं वाया जात नाहीत. आणि पाऊस सेन्सर तर कमालच आहे. पाऊस आला की तो सिंचन प्रणालीला आपोआप बंद करतो, म्हणजे पाणी आणि ऊर्जा दोन्ही वाचतात. आणि या सगळ्यांचा थेट परिणाम काय? तर संसाधनांची प्रचंड बचत. जसं की इथे दिसतंय, हवामान सेन्सर्समुळे पाणी, ऊर्जा आणि कीटकनाशकं यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवरचा आपला खर्च खूप कमी होतो. ठीक आहे, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या सेन्सर्सच्या गटाकडे वळूया. हे सेन्सर्स म्हणजे शेतीला दृष्टी आणि स्थान देण्यासारखं आहे, ज्यामुळे रोजचं काम अधिक सोपं आणि प्रभावी होतं. यामध्ये पहिला आहे GPS सेन्सर. हा ट्रॅक्टरसारख्या उपकरणांना अगदी अचूक मार्ग दाखवतो, ज्यामुळे प्रिसिजन फार्मिंग म्हणजेच अचूक शेती करणं शक्य होतं. आणि मग आहेत कॅमेरा सेन्सर्स. हे तर पिकांच्या आरोग्यावर 24 तास नजर ठेवतात, त्यामुळे कोणतीही कीड किंवा रोगराई आली तर ती अगदी सुरुवातीलाच लक्षात येते. म्हणजे या सगळ्याचा अंतिम फायदा काय? तर तो म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. शेतकऱ्यांना अगदी अचूक माहिती मिळते, ज्यामुळे ते तात्काळ आणि प्रभावी पावलं उचलू शकतात. आणि हीच गोष्ट स्मार्ट फार्मिंगला यशस्वी बनवते. बरं, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सारांश काय? या सगळ्या IoT तंत्रज्ञानाचा शेतीवर नेमका काय परिणाम होतो? चला, या सगळ्या संकल्पना एकत्र आणून पाहूया. तर यातून आपण 3 महत्त्वाचे मुद्दे शिकलो. एक म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण शेतातून रिअल टाईम म्हणजे अगदी ताजी माहिती मिळते. दुसरं, पाणी, खतं आणि सूर्यप्रकाशाचा योग्य वापर झाल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होते. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी, ऊर्जा आणि कीटकनाशकांवर होणाऱ्या खर्चात लक्षणीय घट होते. आणि शेवटी एक प्रश्न मागे राहतोच, हे तंत्रज्ञान आपल्या शेतीचं भविष्य कसं घडवेल? कारण खरं तर यात फक्त उत्पन्न वाढवण्याचीच नाही, तर आपली शेती करण्याची संपूर्ण पद्धत बदलून टाकण्याची प्रचंड ताकद आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.